हे मार्केट वाराच्या दिवशी स्पेशली असतं, एवढं लक्षाकडे खाडीचे समुद्राचे लो प्लस आहे तो बासा, एवढं मार्केट आहे पूर्ण. छोटे वाटणमध्ये पण तुम्हाला मिळतील, कटिंगच्या वगैरे काही एक्स्ट्रा चार्जेस लागत नाही. पण एक माकुल आहे, हे पण माकुल आहे. जी अंडी आहे ती सर्व तुम्हाला पण जो नेहमी बघतो तो वेगळा असतो, हा थोडा वेगळा. सुरमया पण कमी व्हायला लागल्यात मार्केटमध्ये. आता हा मी कधी नाही पाहिला. हा कसा तिथे आरोल पण म्हणाली का बघा, केवढे चोर बोंबील आहे, छोटे छोटे चिनुक. खेकडे कसे समुद्राचे, 7 लॉबस्टर आहेत. अजून आले नसतील मोठ्या मोठ्या बोटी. ते आपल्या पाठीमागे आहे ते घनसोलीचं फिश. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे घनसोली गावामध्ये, म्हणजे आपलं नवी मुंबईतलं घनसोली आहे ना, त्या गावामध्ये मी आहे. आणि ते आपल्या पाठीमागे आहे ते घनसोलीचं फिश मार्केट आतमध्ये त्या गल्लीमध्ये. आणि आपण आज तेच एक्सप्लोर करायला आलो आहे. आणि म्हणजे आज वार आहे शुक्रवार, तारीख आहे ती 13 मार्च 2026. आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये कुठले कुठले मासे आहेत ते आपण बघूया, काय रेटने आहेत ते पण बघूया. इकडे तुम्हाला आतमध्ये खाडीचे मासे मिळतात, चांगले चांगले खाडीचे मासे मिळतात, गोड्या पाण्याचे पण मिळतात, समुद्राचे पण मिळतात, सगळ्याच प्रकारचे मासे या मार्केटमध्ये मिळतात. हे या गावचं मेन मार्केट आहे. जास्त मोठं नाही आहे मार्केट, कारण मी अगोदर एकदा एक्सप्लोर केलं आहे. हे आपण आलो होतो, मला वाटतं श्रावण महिना संपला तेव्हा आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता आलो 5-6 महिन्यानंतर. आणि होळी झालेली आहे, होळीनंतरच्या बोटी गेलेल्या आहेत. बोटी आलेत की नाही तेही आपल्याला कळेल. मला वाटतं अजून आल्या नसतील मोठ्या मोठ्या बोटी, त्यामुळे मोठे मासे किती मिळतील माहीत नाही. तरी बघूया आतमध्ये जाऊन कोणते कोणते मासे आहेत. तसा आतमध्ये जाऊया आणि घनसोलीचं फिश मार्केट एक्सप्लोर करूया. असा समोर रोड आहे आतमधला घनसोली गावचा. आणि इकडे आतमधल्या साईडला आहे ते घनसोलीचं फिश मार्केट. आतमधल्या साईडला आहे इकडे. सुरुवातीलाच तुम्हाला हे मटन शॉप दिसते, कोंबडीवाले मटनवाले. इकडे मावशीकडे तुम्हाला मासे दिसते. एवढे सगळे 7 लॉबस्टर आहेत, 700 रुपयाला सांगतात. 7 लॉबस्टर. आणि बोयटं भरपूर आहे तिकडे. बोयटं कसं दिले? 400 जोडी. जोडी 400 रुपयाला आणि ही जोडी आहे 300 रुपयाला. सुरुवातीला त्या मावशीकडे असे मोठे मोठे मासे दिसतात. आणि काळा मासा कसा आहे मग जोडी? 100. बघा खाडीचा चिलापी आहे. लेपा मासे 4 आहेत 200 रुपयाला. आणि मांदेलीचे वाटे 50-50 रुपयाचे आहेत. आतमध्ये भरपूर मासेवाले आहेत इकडे छोट्याशा गल्लीमध्ये. हे कसे एकरू वाटा? 100चे 6 आहेत. बघा हे एकरू आहेत ते 200 रुपयाचे 5 मिळणार आहेत, 7 नाही मिळणार आहेत तुम्हाला. हे बघा 200 रुपयाचे 5 मिळतील. लाल्या कसं आहे? बघा 100 रुपयाचे 3 आहेत, एखादा लावून मिळेल तुम्हाला. बघा इकडे बांगडे आहेत 200 रुपयाला 6 आहेत, एखादा वाढून पण देईल बघा मावशी सांगते. आणि खेकडे कसे समुद्राचे? बघा हे 200 रुपयाला 3 आहेत. हे काय आहे? हा बघा टोळ, छोटा टोळ आहे एकदम, हा मोठा नाही. हा कसा वाटा? 50. बघा 50 रुपयाचा वाटा आहे. हे काटेरी कशी? बघा काटेरी पण 50 रुपयाची. इकडे चोर बोंबील कसे 2? 50 रुपये. बघा केवढे चोर बोंबील आहे, छोटे छोटे चिनुकले. आणि 50 रुपयाला 2 आहेत. बुधवारी माझा वार चुकला वाटतं, शुक्रवारी आलो मी आज. शिंगाडे कसे देते? बघा शिंगाडे पण 50चेच आहेत. पाला मासा पण छोटा छोटा आहे. बघा छोटे छोटे मासे बघा ना भरपूर आहेत. पाला मासा हा पण 50 रुपयाला 4 आहे. आणि हे समुद्री खेकडे बघा वेगळ्या कलरचे, हे पण 100 रुपये तुम्हाला वाटा मिळणार आहे खेकड्याचा. बघा लावून देणार मावशी. बघा याला वरस मासा म्हणतात ना, बघा वरस मासा म्हणतात याला. आरोल पण म्हणाली का? आरोल मासा कसा? बघा 50 रुपयाला 1 मिळेल तुम्हाला. आणि हे काय आहे? कांसा. बघा कांसा मासा. असे वेगवेगळे मासे बघायला मिळतात या मार्केटमध्ये. आता हा मी कधी नाही पाहिला. हा कसा देते कांसा? बघा 200 रुपये किलो. किलोवरती आहे कांसा मासा. निवट्या आहेत आणि आहेत जिवंत आहेत अजून निवट्या. कसा वाटा आहे निवट्यांचा? 100ला 6 निवटे. 400 रुपये किती? 400 रुपये कोर म्हणजे 24, म्हणजे 100ला 6 निवटे. आणि जिवंत आहेत निवटे. आणि ही खाडीची कोळंबी कशी आहे? बघा 100 रुपये वाटा आहे खाडीची कोळंबी.
बघा सुरुवातीला ज्या ताईंकडे तुम्हाला असे खाडीचे मासे मिळतील चांगले. इकडे चिलापी मासा आहे, केवढा मोठा आहे बघा. 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल हा चिलापी. रूपचंद कसं आहे बघा, 200 रुपये किलो रूपचंद आहे. हा रोहू पण 200 रुपये. आणि कटला 250 रुपये किलो आहे. आणि इकडे राणी मासा आहे, कसा बघा 200ला 3 मासे आहेत राणी मासे. आणि टोळ बघा, बारक्या टोळ सगळ्या बारक्यात दिसतात. मग अशी आपण पांढरी टोळ बघितली बारकी, आता हिरवी टोळ आहे कशी बघा 300 रुपये किलोने तुम्हाला टोळ मिळणार आहे बघा. आणि इकडे बासा कसा आहे, बासा येतो 160 रुपये किलो. मांदेलीचा वाटा आहे तो 50 रुपयाचा आहे. आणि सोललेली कोळंबी कशी 150 रुपये पाव किलो. इकडे बघा रावस आहेत छोटे, 100 रुपये वाटा ना बघा. शेंडी रावस, छोटे रावस 100 रुपयाचा वाटा आहे हा रावसचा. आणि हे काठ बांगडे कसे आहेत बघा, 100 रुपयाला 2 आहेत ते काठ बांगडे. आणि हे 150 रुपयाला 2 मोठी साईज आहे. आणि वाम कशी किलो आहे आज बघा, 150 रुपये पाव आहे ही काळीवाली वाम. असे सगळे मासे आहेत तिकडे, गोड्या पाण्याचे सोबत खाऱ्या पाण्याचे पण. इकडे बारक्या सुरमई आहेत चिनुकल्या. कसे 200ला 1, 200 रुपयाला 1 सुरमई आहे बघा. एवढीशी सुरमई आहे छोटी. सध्या सुरमया पण कमी व्हायला लागल्यात मार्केटमध्ये, सुरमई दिसतच नाही. आणि बासा कसा आहे 160. मच्छी नाही, गरमीत मच्छी परत बंद झाली का काय बघा. मोठे रूपचंद पण आहे तिकडे ह्या मावशीकडे. हे बघा इकडे गोड्या पाण्याचे मासे जास्त आहेत मावशीकडे. आणि रूपचंद कसा 200 रुपये 200 रुपये किलो रूपचंद आहे. आणि कोळंबी कशी आहे बघा, 150 रुपये पाव किलो, 600 रुपये किलो. आता पूर्ण किलो घेतली तर थोडाफार रेट होईल, पण 150 रुपये पाव किलोने तुम्हाला कोळंबी मिळेल बरोबर ना मावशी. किलो घेतलं तर भाव होईल ना. हां बघा भाव होईल. आणि इकडे बघा सकला मासा आहे. कसा सकला देते हा बघा, 200 रुपयाचा सकला मासा. मोठा सकला आहे, थोडासा वेगळा सकला. आपण जो नेहमी बघतो तो वेगळा असतो, हा थोडा वेगळा सकला आहे. पण ह्या लोकांचा स्पेशल सकला आहे, हळदीचा मासा सकला. आणि हा बघा हा सोललेला आहे, हा तुम्हाला 200 रुपयाचा मिळेल. सकलाच आहे आपण. आणि हे कसं आहे माकुल, हे बघा सर माकुल आहे, 200 रुपयाला 1 मिळेल तुम्हाला. कुपे आहेत बारके, कसे आहेत ते कुपे बघा, 100 रुपयाला 3 कुपे आहेत बारके. आणि हा आहे तो 100 रुपयाला 1 आहे. इकडे करली आहे ती 100 रुपयाची, छोटीवाली करली आहे ती. आणि मोठीवाली आहे ती 200 रुपये ना बघा. ही 200 रुपयाची करली आहे. इकडे असे मासे मिळतात, तिकडे जिवंत निवटे दिसत आहेत मला. चिलापी कसा आहे 150ला 1. हा खाडीचा आहे ना बघा, खाडीचा चिलापी आहे 150 रुपयाला 1 आहे. मुशी कशी आहे मावशी बघा, 200 रुपयाला 1 मुशी आहे. 1 ना बघा, 200 रुपयाला 1 मुशी आहे. इकडे सुरमई आहे, 1200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. कट करू ना एकदम साफ केलेली, 1200 रुपये किलोने. इकडे बघा गाबोळी आहे ही वामची बघा. इकडे काळीवाली वाम आहे. ती वाम कशी किलो कशी वाम 400 बघा. 600 रुपये किलो वाम आहे. बाजूला जिताड आहे तो तुम्हाला 1200 रुपये किलोच आहे. गोळ्या ती पण 1200 रुपये किलो आहे. रावस पण त्याच रेटने. आणि इकडे त्याची जी अंडी आहे ती सर्व तुम्हाला 250 रुपयाची मिळेल, म्हणजे गाबोळी बघा. 250 रुपयाची सगळी गाबोळी मिळेल तुम्हाला त्या वामची. चोर बोंबील कसे आहेत बघा, 150 रुपयाला 1 आहे चोर बोंबील. मोठा आहे चोर बोंबीला. आणि टोळ कशी आहे बघा, टोळ आहे ती 250 रुपयाला आहे. साईज बघा केवढी. ही 1 टोळ 250 रुपयाला मिळेल तुम्हाला. इकडे माकलाचा तुकडा आहे माकुल माशाचा बघा. एवढा तुकडा 100 रुपयाचा. असा कापून ठेवला आहे बघा. एक तुकडा 100 रुपयाचा बघा. इकडे पण माकुलच होतं. हे पण एक माकुल आहे, हे पण माकुल आहे. हे कसं बघा, हे पण 100 रुपयाला 1 आहे माकुल. इकडे मुशी आहे 150 रुपयाला 1 मुशी आहे. 250 रुपयाला 2 मिळेल तुम्हाला. 2 घेतल्या तर थोडा भाव होईल. बाकी 1 आहे ती 150 रुपयाची बघा. साईज केवढी आहे मुशीची. आणि 250 रुपयाला 2 मिळतील तुम्हाला. लाल्याचा वाटा 100चा आहे ना बघा. 100 रुपयाला 3 लाले आहेत इकडे बघा. लाल मासा, हा लाल मासा. मावशीकडे कोळंबी साफ करून देते, त्याचे काही एक्स्ट्रा पैसे घेत नाही तुम्हाला. इकडे कटिंगच्या वगैरे काही एक्स्ट्रा चार्जेस लागत नाही. मासे घेतल्यावर तुम्हाला इथेच कट करून मिळेल, कोळंबी सोडून मिळेल. माकल आहे कसा वाटा बघा. छोटी माकलांचा वाटा 50चा आहे. आणि हा बघा इथे बारकी बोंबलं दिसले तुम्हाला. बोंबील बघा, बारकी बोंबली. हे खाडीचे आहेत की समुद्राचे बघा. समुद्राचेच बोंबील आहेत. 50 रुपये वाटा आहे बोंबीलचा.
आणि कालवा कशी? कालवं 100. बघा 100 रुपये वाटा आहे कालवांचा. बघा हा वाटा दिसतो तुम्हाला 100 रुपयाचा. छोटे वाटांमध्ये पण तुम्हाला मिळतील आणि मोठे मोठे मासे पण मिळतील. बघा हे लाले आहेत, त्यांचा वाटा आहे आणि 50 रुपयाची पिशवी आहे ही. आणि बघा इकडे हे शिंपले आहेत आणि 100 रुपयाच्या 3 पिशवी आहेत हे तुम्हाला. बघा हे शिंपले आहेत हे. आणि इकडे ना गोड्या पाण्याचे मासे जास्त दिसतात मार्केटमध्ये. हे खाऱ्या पाण्याचे आहेत शिंपले, पण हे मासे सर्व गोड्या पाण्याचे आहेत ना. बघा इथे केवढा मोठा वाम आहे. कसं आहे वाम? 150 रुपये पाव. बघा 150 रुपये पाव किलो काळीवाली वाम आहे, एवढी मोठी आहे. बघा इकडे काठ बांगडे भरपूर आहेत मार्केटमध्ये आणि हे 150 रुपयाला 2 मिळतील तुम्हाला. आणि हे बांगडे 200. बघा हे तेली बांगडे आपले मालवणी बांगडे 200 रुपयाला 4 आहेत. आणि हे 100 रुपयाला 3 आहेत बांगडे इकडे. आणि मांदेलीचा वाटा 50 रुपयाचा आहे. असं हे नवी मुंबई महानगरपालिका घनसोली. आणि हे एवढं मार्केट आहे पूर्ण, म्हणजे एवढंच आहे. पण मासे मात्र तुम्हाला सगळे मिळतील इथे. कसा आहे वाटा राणी माशाचा? 200. बघा 200 रुपयाला हे 3 राणी मासे मिळतील. बघा केवढे बांगडे आहेत, साईज बघा बांगड्याची. हे 200 रुपयाला 4 मिळतील तुम्हाला बांगडे वाटा. आणि कोळंबी कशी किलो आहे? 400. कोळंबी आहे ती 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. इकडे तुम्हाला बोललं असं गोडा पाण्याचे मासे जास्त आहेत. बासा कसा किलो आहे? 160. बघा 160 रुपये बासा आहे. आणि रेट तुम्हाला सगळ्यांकडे जेमतेम सारखेच मिळतील. जसं रुपचंद 200 रुपये किलो असेल आणि कटला रोहू पण 200 रुपये किलोचा आहे. मला वाटतं कटला 250 ना. बघा कटला आहे तो 250 रुपये किलो आहे, रोहू आहे तो 200 रुपये किलो आहे. आणि सोललेली कोळंबी कशी देतात? 150 रुपये पाव. आणि सोललेली कोळंबी 150 रुपये पाव. बघा सोललेली कोळंबी पण 600 रुपये किलोचं आहे आणि ही कोळंबी पण 600 रुपये किलोचं आहे. साईजचा फरक आहे. आणि बासे मोठे आहेत. किलोचं एक आहे का? बघा किलो प्लस आहे तो बासा. म्हणजे मोठे मोठे मासे आहेत बासे. कुप्पे छोटेच आहेत. सफेद कुप्पा आहे, लाल नाही ना. नाही, लाल नाही. बघा सफेद कुप्पा आहे 100 रुपयाला एक आहे. आणि छोटेवाले कसे आहे ते? 150 रुपये जोडी. बघा 150 रुपयाला जोडी आहे. 3 दिवसात असलेली जोडीच मिळणार, 2च मिळणार तुम्हाला 150 रुपयामध्ये. आणि छोटे शेंडी रावस म्हणतात ते काय? हे बघा छोटे छोटे रावस आहेत. कसा वाटा? 100ला 6. बघा 100 रुपयाला 6 रावस मिळणार ते छोटे छोटे. मांदेली तर आहे 50 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा. कोळंबी कशी किलो देते? 150 रुपयाला पाव किलो. 150 रुपये किलो नाही, पाव किलो कोळंबीचा वाटा. आणि ही सर्व चिलापी खाडीचे आहेत इकडचे. हे कसे? 100ला 3. बघा 100 रुपयाला 3 चिलापी होती. इकडे छोटे छोटे बोंबील. कसा वाटा? बघा 100 रुपयाला वाटा आहे. बोंबील पण सध्या मार्केटमध्ये छोटेच आहेत, जास्त मोठे बोंबील पण नाहीत मार्केटमध्ये. मासे सगळे छोटे छोटे आहेत. आणि इकडे खाडीचे, समुद्राचे आणि नदीचे सगळेच मासे मिळतात, म्हणजे गोड्या पाण्याचे. मार्केट जास्त मोठं नसलं ना तरी वस्तू सर्व मिळतात, म्हणजे मासे सर्व प्रकारचे मिळतात. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे छोटंसंच घनसोलीचं फिश मार्केट. घनसोली गावातलं आहे प्रॉपर. हे बाजूला सर्व घरं आहेत आजूबाजूला, त्याच्यामध्येच हे मार्केट आहे. हे मार्केट वाराच्या दिवशी स्पेशली असतं, एवढं लक्षात ठेवा. बुधवार, शुक्रवार आणि रविवार. बाकीच्या दिवशी आलात तर इथे जास्त मासेवाले नसतात. एक दोन तुम्हाला दिसतील मंगळवार शनिवारी पण. बाकी गुरुवार सोमवार तर कंप्लीट बंद असतं. सकाळचे 2 वाजेपर्यंत मार्केट असते, सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी तुम्हाला 5 ते 9 मध्ये 8 पर्यंत इथे थोडेफार मासेवाले दिसतील तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या घनसोली गावच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ देतो. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.